सचिन किणी, आतिश पाटील, संकेत किणी, वैभव पाटील, कल्पेश पाटील. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत दुसरा संघ अर्थात प्रतिस्पर्धी संघ आहे. सामन्याला सुरुवात होते. अत्यंत महत्त्वाचा सामना असेल. दोन्ही संघ सज्ज आहेत. टाळ्यांचा गजर मैदानामध्ये झालेला आहे आणि पहिला चेंडू टाकण्याकरता गोलंदाज सज्ज असेल. यावेळेला अमित. खेळण्याची जबाबदारी स्ट्रायकरला फलंदाज मिलिंद. पॉवर प्लेचं पहिलं षटक. बड़ा सुंदर चेंडू होता. अपील केले गेले, जोरदार अपील, लेकिन अंपायर के ऊपर अगर देखें तो कोई प्रभाव नहीं है. बहुत ही बढ़िया गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी सी नीचे रही है और इस वक्त परेशान करते हुए बल्लेबाज को गेंदबाज. अत्यंत महत्त्वाचा हा मॅच असेल दोन्ही संघांसाठी, कारण दोन्ही संघ दिग्गज आहेत. दोन्ही संघांकडे प्रचंड प्रगल्भता आहे, क्षमता असलेले खेळाडू आहेत आणि पहिला चेंडू अचूक टप्प्यावरती नियंत्रित होता, यात काही शंका नाहीये. एक स्लीप, एक पॉइंट, त्यानंतर कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक. आणखीन एक उलटा चेंडू, जोरदार अपील, पंचांचं बोट आकाशाकडे आणि पहिला धक्का बसतो इथे. आता तिगरे संघाला मिलिंदच्या रूपानं फलंदाज बाद होतं. यश मिळतं आहे अमितला. अप्रतिम अशा प्रकारची गोलंदाजी. फलंदाज बाद. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं अंशतः रूप म्हणजे दत्त दिगंबरा. अर्थात एक सुंदर गाणं सकाळच्या सत्रामध्ये कुंदन यांनी वाजवलेलं आहे. मैदानामध्ये जर बघितलं तर नागावचा संघ देखील एक दिग्गज संघ आहे. तिगरेचा संघ देखील एक दर्जेदार संघ आहे. NCC तिगरे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आहे संघ श्री गणेश नगावे. दोन चेंडूचा खेळ झालेला आहे. दोन चेंडूमध्ये जर बघितलं अमितनं अफलातून गोलंदाजी केले. यावेळेला लेंथमध्ये बदल केलेला आहे. पहिला चेंडू जर बघितलं तर लेंथ टाकला, दुसरा चेंडू फुल लेंथ आणि फुल टच चेंडू होता, त्यावरती फलंदाज बाद झालेला आहे. यावेळेला चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय. बॅट्समनला अजूनही कळलेलं नाहीये. नवीन फलंदाज सचिन मैदानावरती आलेला आहे. सचिन किणीच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी. यावेळेला निश्चितच तो एक महत्त्वाचा मोहरा असेल या मॅचमध्ये. एक गडी बाद झालाय. धावपलकावरती अजूनही जर बघितलं तर खातं खोलायचंय बॅट्समनला. मिलिंद अगदी स्वस्तात बाद झालेला आहे. अमित शानदार गोलंदाजी करत असताना पुढे सरसावा चेंडू ड्राईव्ह केला. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडू जाईल. खराब क्षेत्ररक्षण सर्कलमध्ये झाले. कव्हर करण्याकरता क्षेत्ररक्षक येतोय. अर्थात तोपर्यंत फलंदाजाकडे वेळ आहे 2 धावा घेण्याकरता. 2 धावांनी इथं आता खातं खोललं जाते. ते सचिन पोचतोय 2 वरती. संघ पोचतोय 2 वरती. तिगरे प्रथम बॅटिंग करत असताना 2 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. बाप्पा मोरया क्रिकेट ग्रुप विठ्ठलवाडी आयोजित स्वर्गीय अमोल पाटील यांच्या स्मरणार्थ बाप्पा मोरया चषक 2022 दिमागदार असं आयोजन. हा दिमागदार असा सोहळा आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल अमित. ओ आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. चेंडू जर बघितला थोडासा ऑप्शनच्या बाहेरचा होता. खूप चांगली गोलंदाजी, लेंथ गोलंदाजी केली जाते. लयबद्ध गोलंदाजी मैदानावरती केली जाते ती अमितकडून. धावपलकावरती अजूनही आपण बघितलं तर धावा आहेत फक्त 2. एक गडी बाद 2. प्रथम बॅटिंग करत असताना तिगरे. यावेळेला फुलटा चेंडू आहे ऑन साइडला. डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय. बघूया झेलू का. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक निश्चितच आला होता. प्रयत्न चांगला केला गेला, परंतु ज्यावेळेस तुम्ही मागे जाऊन झेल घेण्याचा प्रयत्न करता ते तितकंच सोपं नसतं. पहिल्या यशस्वी षटकाची सांगता या ठिकाणी होते आहे. पहिल्या षटकात धावा आल्यात 4. जीवनदान मिळते बॅट्समनला. मैदानामध्ये साहिल आणि सचिन ही जोडी जमलेली आहे. मिलिंद बाद झालाय. दत्तगुरूंचं एक सुंदर गाणं आपण ऐकलेलं आहे. आणखीन एक सुंदर गाणं आपण कुंदनकडकडून ऐकूया. आणि मॅच क्रमांक 1, सामना क्रमांक 1 आणि षटक क्रमांक 2च्या दिशेने आपण जाऊया. पाहूया दुसऱ्या षटकाचा अद्भुत खेळ.
थँक्यू डिझर. कुंदन हे गाणं कंटिन्यू ठेवा. खूप सुंदर गाणं आहे शिर्डी के साईबाबांवरती. धावपलकरती एकूण धावांचा विचार केला तर 4. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू झालेला आहे. यावेळेला ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू खूपच ऑफ्टमच्या बाहेर आहे, त्यामुळे आशुतोष व्यवहारे वाईट बॉलचा इशारा करतायत. हे षटक देखील तितकंच महत्त्वाचं आहे. चौकार षटकारांची तुफान आतषबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी, बॅट आणि बॉलमध्ये जुगलबंदी स्वतःला सिद्ध व प्रसिद्ध करण्याची नामी संधी. बाप्पा मोरया चषक 2022चा अद्भुत विहंगम सोहळा पाहूया याची देही याची डोळा. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज असेल समीर. पहिल्या चेंडू त्यानं वाईट टाकला. खेळण्याची जबाबदारी आता आपण पाहू शकता साहिल आणि सचिन जी आहे. तिसऱ्या क्रमांकावरती सचिन बॅटिंग करण्याकरता आलेला आहे आणि या बॅटरवरती फार मोठी जबाबदारी आहे. स्ट्रायकर इनला फलंदाजी करण्याकरता फलंदाज सज्ज. साहिल ऑन स्ट्राईक. आणखीन एक सुरेख चेंडू. काय जबरदस्त गोलंदाजी सकाळच्या सत्रामध्ये केली जाते. या विकेटवरती निश्चितच आपण लेग ब्रेक ऑफ ब्रेकचा मारा पाहतो आहे. खूप चांगलं नियंत्रण, खूप चांगलं मिश्रण, खूप चांगलं वैविध्य मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय गोलंदाजाकडून. बाप्पा मोरया चषक 2022 एक मानाची स्पर्धा, प्रतिष्ठेची स्पर्धा. पहिला सामना आपण बघतोय नगावे आणि तिघरे या दोन संघादरम्यान. धावपलकर धावा 5, 1 गडी बाद झालेला आहे आणि आता खेळण्याची जबाबदारी असेल साहिलची. तो थोडा चाचपडत खेळतोय. आत्मविश्वास अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे क्रिकेटमध्ये. सी असतो अर्थात कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता देखील तितकीच महत्त्वाची आहे. लयबद्ध गोलंदाजी समीरकडून. पहिल्या 2 षटकामध्ये अमित आणि समीरनं तिखट मारा केलाय. खूप चांगली गोलंदाजी. आणि प्रमुख गोलंदाजाचं काम काय असतं तर त्यांना विकेट घ्यायचे असतात, त्यांना दबाव बनवायचा असतो आणि समोरच्या संघाला बॅट्समन जे आहेत त्यांना टॅकल करायचं असतं, अनसेटल करायचं असतं आणि ही गोष्ट निश्चितच खूप चांगल्या पद्धतीनं अमित आणि समीर जाणतात. बाप्पा मोरया चषक 2022 क्रिकेटचा महासंग्राम. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा समीर सज्ज असेल. खेळण्याची जबाबदारी असेल यावेळेला साहिलची. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, चांगला चेंडू पुन्हा एकदा क्रीजमध्ये आतमध्ये अगदी बस्टमच्या दिशेने आला होता बॅट्समन आणि खूप सफल देखील झाला होता. ऑन साईडला खेळण्याचा जो प्रयत्न झाला त्यामध्ये जर बघितलं तर चेंडू बॅटची कड घेतोय आणि थर्ड मॅन पट्ट्यामध्ये खोलवर टप्प्याची चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजी मैदानामध्ये समीरकडून. धावपलकरती एकूण डावा होते 7. दुसऱ्या षटकाचा खेळ आणि विरल नायर एक गोष्ट आवर्जून सांगतायत, आशुतोष व्यवहारे सांगतायत की टीम मीटिंग करू नका. अप्रतिम गोलंदाजी मैदानावरती समीरकडून आणि कुठल्या प्रकारची तो मुभा देत नाही, कुठल्या प्रकारची संधी देत नाहीये. गोलंदाजीमध्ये बघितलं तर त्याने लेंथ गोलंदाजी केली, फुल लेंथ गोलंदाजी केली, यॉर्क करण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याच्या भात्यामध्ये असलेले सर्व चेंडू तो आता टाकतोय. परंतु दुसऱ्या बाजूला बॅट्समनला देखील उत्तर द्यायचं आहे. धावपलकरती फक्त धावा 7 जिंकण्यासाठी एक फार मोठं आव्हान ठेवणं समोरच्या संघासाठी महत्त्वाचं आहे. तिघरे संघाच्या कॅप्टनने सांगितलं होतं कमीत कमी 65 ते 70 धावा उभारण्याचा आम्ही प्रयत्न करू. तर यावेळेला फटका फसलाय. मिडॉप मध्ये झेल या ठिकाणी घेतला गेलाय. फलंदाज ठरलाय फेल. खूप चांगला घेतलाय झेल. फलंदाज बाद होईल. साहिल त्याला परतावं लागेल. या ठिकाणी डगआउट मध्ये दुसरा धक्का बसतोय. फलंदाज बाद. नजराना दिल का लाया रे बाबा, नजराना दिल का लाया बाबा, तेरी शिरडी में दीवाना तेरा बाबा, तेरी शिरडी में दीवाना तेरा बाबा, तेरी शिरडी में. लाख इरादे बन जाते हैं मगर टूट जाते हैं. शिरडी वही जाते हैं जिन्हें साईं बाबा बुलाते हैं. लेकिन दोस्तों जो शिरडी नहीं जा पाते हैं उनको मिलने के लिए कुछ साईं बाबा आते हैं, कुछ साईं बाबा आते हैं. थँक्यू विजय. बाप्पा मोरया चषक 2022 मध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. धावपलकर धावा दिले 7. अमित आणि समीरमध्ये भागीदारी रचली जाते, परंतु बॅट्समनला देखील भागीदारी रचणं फार गरजेचं आहे. भागीदारी या ठिकाणी करणं फार गरजेचं आहे, तरच एक फायटिंग टोटल उभं करू शकता. नवीन फलंदाज बॅटर मैदानामध्ये आलाय विक्रांत क्रमांक 4 वरती. यावेळेला सुरेख चेंडू यापूर्वी टाकलेत, परंतु हा चेंडू कदाचित ऑफ्टमच्या बाहेर असेल आणि त्यामुळे पंचांनी वाईट बॉलचा इशारा केलाय. आता काही चेंडू वळतात. या विकेटवरती जर बघितलं तर पहिल्या 2 दिवसामध्ये बॅट्समन सांगतो हे पाटा विकेट आहे. पाटा विकेटवरती चेंडू खूप चांगला बॅटवरती येतोय आणि चेंडू लवकर दिसणं, तुम्हाला चेंडू लवकर रीड करणं फार गरजेचं असतं. यावेळेला चांगला चेंडू रीड केलाय का बघूया. हवेत चेंडूच्या खाली फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. झेल तर होणार नाहीये.
पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक टायमिंग चांगलं करणं फार गरजेचं आहे. चेंडू रीड करणं खूप चांगलं महत्त्वाचं आहे, पण ते मैदानामध्ये घडत नाहीये. चांगली माणसं आणि चांगली पुस्तकं लगेच कळत नाहीत, ती वाचावी लागतात. तशा प्रकारे चेंडू जे आहेत मैदानामधले ते देखील तुम्हाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने रीड करावे लागतील. अप्रतिम अशा प्रकारची गोलंदाजी सबीरकडून. धापलकरती एकूण डाबात 10. जिंकण्यासाठी निश्चितच एक मोठं आव्हान ठेवण्याच्या इराद्याने बॅट्समन मैदानामध्ये उतरलेत, परंतु त्यांनी बनवलेला जो प्लॅन आहे, त्यांनी बनवलेली जी योजना आहे ती कोलॅप्स करण्याचं काम या ठिकाणी निश्चितच समीर आणि अमितनं केले. आत्तापर्यंत तरी त्यांची जी योजना आहे, त्यांचा जो प्लॅन आहे तो सक्सेसफुल झालेला आहे. 10 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता तिगरे संघाचा प्लॅन ए काम करत नसेल तर प्लॅन बी कडे जावं लागेल. यावेळेला फुल टच चेंडू खूप सुंदर पद्धतीने तडकावलाय. चेंडू जाईल धन 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 सीमारेषा पार. धावा येतील 4. खणखणीत चौकार. या इनिंग मधला पहिला चौकार. थँक्यू डिझे. विक्रांतच्या बॅटमधनं पहिला चौकार या इनिंग मधला. धावपलकरती एकूण डबा होत आहे 14. ओ सुंदर सुंदर चेंडू. टेनिस क्रिकेटमध्ये तुम्हाला बाउन्सर टाकता आला पाहिजे, टेनिस क्रिकेटमध्ये तुम्हाला यॉर्कर टाकता आला पाहिजे, आणि तो यॉर्कर टाकलाय. अगदी परफेक्ट चेंडू होता. शेवटचा चेंडू निर्धाव. 2 षटकांचा खेळ. 7च्या सरासरीनं तिगरी संघाची धावसंख्या 14. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आपण पाहत राहा, ऐकत राहा बाप्पा मोरया चषक 2022चा क्रिकेटचा महासंग्राम. कुंदन एक गाणं घेऊन आपण पुन्हा एकदा येऊया. थँक्यू. संतोषी माता हा चित्रपट जेव्हा आला तेव्हा निश्चितच त्याला देखील प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला होता, आणि तो चित्रपट देखील डोक्यावरती घेतला गेला होता प्रेक्षकांनी. सध्या मार्गशीर्ष महिना जो आहे, मला वाटतं शेवटचा गुरुवार आपण काल पाहिलेला आहे, आणि सुंदर असं वातावरण या ठिकाणी निश्चितच या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. बाप्पा मोरया चषक 2022 क्रिकेटचा महासंग्राम. धावपलकरती एकूण डाबा 14. धीरज गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. पहिल्या 2 षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी निश्चितच केले, परंतु विक्रांत हा तडकावलेला जो चौकार आहे तो थोडा संजीवनी देईल का तिगरे संघाला, हा एक प्रश्न आहे. NCC तिगरे संघ कर्णधार विशाल पाटील, साहिल किणी, सचिन किणी, विशाल पाटील, दर्शन पाटील, विक्रांत किणी, प्रफुल्ल पाटील, मिलिंद किणी, नातिक पाटील, जितेश पाटील. यावेळेला बॅकफुटला गेलाय. खूप सुंदर पद्धतीनं क्रीजचा वापर केल्यास कोयलेच्या दिशेने चेंडू तडकावला होता. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. सुंदर क्षेत्ररक्षण लेगला होते. राकेश कडून 1 धाव मिळणार आहे. 1 धावेने धावसंख्या होते एकूण 15. 15 धावा झाल्या आहेत. 200 षटकाचा खेळ आपण या ठिकाणी समाप्त झाल्यानंतर आता 300 षटकाचा खेळ मैदानामध्ये सुरू आहे. शिवनेरी विराथन आणि वेडी या दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉससाठी यायचे. शिवनेरी विराथन आणि वेडी संघाचा कॅप्टन आपण टॉससाठी या. यावेळेला चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर निश्चितच थोडासा उसळी घेणारा बॅकफुटला जाऊन मोठा फटका, फुलचा फटका खेळायचा जो प्रयत्न होता त्यामध्ये तितकंसं यश मिळत नाहीये. यावेळेला मिडल ऑफ द बॅट अजूनही तुम्ही खेळत नाहीये, आणि त्यामुळे निश्चितच या मॅचमध्ये जर बघितलं तर या सामन्यामध्ये धावांची गती किंवा जो वेग अपेक्षित आहे तो वेग इतकासा आलेला नाहीये. सिंगल एकेरी धावेने धावसंख्या होते एकूण 16. 3ऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये सुरू आहे. हा चांगला फटका. इथे मात्र क्षेत्ररक्षक पण आहे. झेल पकडलाय. सकाळच्या सत्रातला अत्यंत सुंदर झेल राकेशने पकडलेला आहे, आणि पाटील निर्भोच्या माध्यमातून व्हिडिओ व्हायरल होणार आहे, यात काय शंका नाही. अद्भुत फिल्डिंग आपण पाहू शकता. थोडा रिप्ले पाहू आणि त्यानंतर कुंदनकडे जाऊया.
बॅकफुटला जाऊन यावेळेला शफल झाला होता बॅट्समन. ऑन साईडला फटका खेळला गेला. शॉर्ट आर्म पुल होता. इथे स्क्वेअर लेगला राकेश मात्र खूप सुंदर अशा पद्धतीनं क्वालिटी फिल्डिंग करत असताना, दर्जेदार फिल्डिंग करत असताना, अद्भुत फिल्डिंग करत असताना एक अप्रतिम झेल त्याने पकडलाय. कुंदन या एक गाणं घेऊया आणि परत येऊया. एक मोठा धक्का बसतोय इथे आता तिगरे संघाला. यावेळेला अप्रतिम गोलंदाजी आणि तितकं दर्जेदार क्षेत्ररक्षण आपण पाहतो आहे. हो हो हो, ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू. पंच आमच्या बाजूला बळतायत. यावेळेला हात समांतर करतायत. वाईट बॉलचा इशारा आणि एकेरी धाब्याने धावसंख्या होते 17. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 5 षटकांचा सामना आहे. अजूनही बॅट्समनला सूर सापडलेला नाहीये. नवीन बॅट्समन विशाल क्रमांक 5 वरती बॅटिंग करण्याकरता आलाय. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, परंतु एकदा चुकी झालेली आहे. चुकीला माफी नाहीये. फलंदाज जो स्थिरावलेला होता त्याला सूर सापडला होता. विक्रांत बॅक टू द पॅबलन जातो आहे. संघाला बसतोय यावेळेला 4था धक्का. बाप्पा मोरया चषक 2022 क्रिकेटचा महासंग्राम अर्थात स्वर्गीय अमोल पाटील यांच्यासाठी ही श्रद्धांजली आहे. 30-11 स्टँड. त्यानंतर आपण पाहू शकता इथे आता चॉपकँग स्टँड जो आहे तिथे तर चेंडू डायरेक्ट गेला तर 200 रुपयाचं पारितोषिक आहे. अजून एक आहे 30-11 स्टँडला जर डायरेक्ट चेंडू यावेळेला जातोय लागतोय त्याला स्पर्श करतोय तर 200 रुपयाचं पारितोषिक. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज धीरज अप्रतिम गोलंदाजी करतोय. यावेळेला आणखीन एक चांगला चेंडू अनप्लेबल, परंतु दिशाही नाही, दिशेवरती कंट्रोल नाहीये. त्यामुळे पंच दोन्हीत फैलावतायत आणि सांगतात की चेंडू यावेळेला वाईड आहे. आता खूप चांगल्या प्रकारचा इंटिन आपण पाहतोय गोलंदाजाचा. चेंडू शरीरापासून दूर ठेवायचा आहे. टप्पा ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवायचा आहे. लेन गोलंदाजी करायची आहे. आणि ही रणनीती आपल्याला नगाबे संघाकडून पाहायला मिळते. आणि त्याने बनवलेले जे प्लॅन आहेत ते निश्चितच यावेळेला खूप चांगले आहेत. ओ हो हो, आणखीन एक चांगला चेंडू आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाहीये. बॅट्समन स्ट्रगल करतायत. मिलिंद 0 वरती बाद झाला. साहिलने केल्या 2 धाबा. सचिन 5 धाबाकडून बाद झाला. तर विक्रांतच्या बॅटमधनं चौकार आला तो 7 धाबाकडून बाद होतोय. तर मैदानामध्ये आलेल्या जोडीला आता संघाचा डोलारा सांभाळायचा आहे, सावरायचा आहे. यावेळेला मात्र निश्चितच अडचणीत आलेला संघ आहे तिगरे संघ. आणखीन एक चेंडू टप्पा पडल्यानंतर ऑफ स्टंपच्या बाहेर जातोय. यावेळेला आपण बघू शकता विशाल पंचांना विचारतायत हा चेंडू वाईड नाही का, परंतु पंच त्याचं चोख उत्तर पण देत आहेत. अनुभवी पंच मैदानामध्ये आहेत. 3 षटकांचा खेळ आणि 3 षटकामध्ये तितकासा ताळमेळ आपल्याला बघायला मिळाला नाही आहे. सूर ताल या ठिकाणी निश्चितच गोलंदाजाकडे अप्रतिम गोलंदाजी त्यांनी केलेली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलका धाबा 6च्या सरासरीनं 18-4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना तिगरे. एक सुंदर गाणं घेऊया आणि परत येऊया. असा गेलो आणि असा आलो. थँक्यू. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावफलकावर धावा 18. गोलंदाजी मार्कवरती शुभमला आपण पाहतोय. नैतिकच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी. 6व्या क्रमांकावरती तो बॅटिंग करण्याकरता आलेला आहे. यावेळेला मिस्टर स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या दिशेने चाललाय. झेल होणार का? झेल नाहीये. खराब क्षेत्ररक्षण झालेलं आहे. समीर आपण पाहू शकता डीप मध्ये होता ऑफ साईडला. यापूर्वी अप्रतिम झेल राकेशने टिपला, परंतु हा फरक आहे बघा. चांगली क्षेत्ररक्षणामधला हा फरक आपल्याला निश्चितच जाणवेल. राकेशने अवघड झेल टिपला. इथं हा एकदम मला वाटतं सोपा झेल होता, परंतु प्रयत्न तितकासा चांगला नव्हता. धावफलकावरती एकूण धाबा होतात 20.
याला चांगला फटका आहे. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक निश्चितच आहे, तिथे क्षेत्ररक्षण होईल. एक धाव मिळेल, एकेरी दुहेरी धाबा. आता तुम्ही गाडी चालवणार तर फक्त पहिल्या घेरवरती चालून चालत नाही, तर दुसरा घेर, तिसरा घेर, चौथा घेर, पाचवा घेर असे घेर टाकत जायचं असतं आणि मग त्याला म्हणतात ना मोसम पकडतं. तसा प्रकारचं आतापर्यंत ते स्थिती नाही आहे बॅटरकडून, परंतु लयबद्ध गोलंदाज. आता तुम्हाला घेर बदलावे लागतील कारण चौथ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये सुरू आहे. तिगरे संघ संघर्ष करतोय मैदानामध्ये. ओ हो हो हो, आणखीन एक चांगला चेंडू, सुरेख गोलंदाजी, काय दर्जेदार कामगिरी केली मैदानामध्ये गोलंदाजांनी. आता एकाच गोलंदाजाने चांगली कामगिरी केली असं नाही, तर अमित, समीर, धीरज आणि शुभम रोटेट केलेले, म्हणजे प्रत्येक गोलंदाजाला एक एक षटक मिळाले आणि प्रत्येक षटकामध्ये नियंत्रित मारा गोलंदाजांनी केलेला आहे. हो हो हो, आणखीन एक चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर थोडा खाली राहतोय. काय अफलातून गोलंदाजी मैदानावरती, भन्नाट गोलंदाजी मैदानावरती, चांगलं वेरिएशन, वैविध्यपूर्ण गोलंदाजी करत आता बॅट्समनला अक्षरशः बांधून ठेवलेलं आहे. एक्सलंट बॉलिंग. षटकाचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा शुभम. हा पटका खूप चांगला आहे, सुंदर पद्धतीने सजवला आहे, परंतु चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. ओ, धवलनं सोपा झेल अवघड कसा करायचा ते दाखवून दिलेलं आहे. यापूर्वी काम ते समीरने केलं होतं, आता धवल आहे. आता ही कॉपी करायला तर फायद्यात नाहीये. कॉपी काही चांगल्या गोष्टीची करा. राकेशनं चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपण बघू शकता सुंदर पद्धतीने झेल पकडला, परंतु खराब क्षेत्ररक्षण झालंय. डबलकरती धावा होत आहेत 22. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज शुभम पुन्हा एकदा सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला हवे चेंडू आहे, पुन्हा एकदा कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. स्वप्नीलने पकडलाय झेल, बॅट्समन ठरलाय फेल. इथे मात्र फलंदाज नैतिक सारखा खेळाडू बॅक टू द पॅबलन जातो आहे. तिगरे संघाला बसतोय इथे 5वा धक्का. थँक्यू डीजे. नवसाला पावणारे, हाकीला धावणारी देवी अर्थात एकवीरा आई, अर्थात या एकवीरा आईच्या चरणी देखील आपण सर्वजण नतमस्तक होतो आहे. शिवनेरी संघाचे कॅप्टन आणि वेडी संघाचे कॅप्टन, आपल्याला विनंती आहे इथे आता बरोबर आपण बघितलं तर 5व्या षटकाचा खेळ सुरू झालेला आहे आणि तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा कॉल दिला गेलेला आहे. आपण टॉससाठी यायचं आहे. दोन्ही संघ शिवनेरी आणि वेडी. 5व्या क्रमांकाचं षटक आपण या ठिकाणी धीरजकडून पाहू शकता. मैदानामध्ये पहिली इनिंग यावेळेला तिगरे संघाची आणि कोलॅप्स झालाय. निश्चितच आतापर्यंत 5 गडी बाद झाले. दिम्मा संघ घरात करण्यामध्ये नगावी संघाला यश मिळालं. यावेळेला मात्र अप्रतिम फटका सजवला. चेंडू जाईल डीप मिड विकेटच्या दिशेनं. स्वर्गीय अमोल पाटील स्टँडच्या बरोबर वरून चेंडू सीमारेषा पार जातो. षटकार. विशालच्या बॅट मधनं अप्रतिम फटका. टायमिंग चांगलं होतं, तंत्र याच्या विशालकडे निश्चितच आहे. सुंदर अशा पद्धतीने डीप मिड विकेटच्या दिशेनं हा चेंडू भिरकावून दिला होता. आणखीन एक चांगला फटका गॅप मध्ये. 1 बाउल चेंडू सीमारेषा पार. सीमारेखा फोडतोय आहे. 4 धाबांकरता पहिला षटकार, त्यानंतर चौकार. धावसंख्येला आकार. थँक्यू डीजे. बाप्पा मोरया चषक 2022 आपण एक मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा बघतोय. इथे या 2 चेंडूवरती चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे धीरजनं. 1 षटकार 1 चौकार. टायमिंग खूप चांगलं आहे. दर्जेदार बॅटिंग यावेळेला करत असताना आपण पाहू शकता. फलंदाज विशालला धीरजचं षटक आहे आणि पहिल्या 2 चेंडूवरती निश्चितच खराब चेंडूवरती खरपूस समाचार घेतलाय. दर्जेदार फलंदाजी विशालकडून. टीम दबावामध्ये आहे, संघ अडचणीत आलेला आहे. अशा वेळेला संकट मोचकाची आवश्यकता. उर्वरित 4 चेंडूमध्ये किमान 2-3 मोठी फटके आले. धावसंख्येला आकार येईल. पुन्हा एकदा अप्रतिम फटका. चेंडू ऑन साईडला खेळला. क्षेत्ररक्षक मिसफील्ड करतोय, त्याचा फायदा घेणार का? यावेळेला निश्चित काय घडतंय बघूया. फलंदाज बाद होईल का? फलंदाज बाद होईल का? यावेळेला आशुतोष शुभेबारेंचा हात निश्चितच आकाशाकडे जातोय. नवीन फलंदाज मैदानावरती येईल. फलंदाज बाद झालाय दर्शन आणि 6वा धक्का बसतोय तिगरी संघाला.
थँक्यू डीजे. मैदानामध्ये निश्चितच आपण बघितलं पहिल्या 2 चेंडूवरती 2 चांगले फटके आले, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती आणखीन एक नाटकीय मोड आलेला आहे. फलंदाज दर्शन बॅक टू द पेबल गेलाय, रनआउटच्या रूपानं तो बाद होईल. एक धाव मिळते निश्चित बॅट्समन विशालला. धावफलक धाबा 33, 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना NCC तिगरे 33 for 6. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज धीरज सज्ज आहे. 3 चेंडूंचा खेळ अजून या ठिकाणी शिल्लक आहे. षटक अत्यंत महत्वाचे. 3 चेंडू तुमच्याकडे आता शिल्लक आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय प्रफुल्ल. शार्दुल ठाकूर आपल्या पालघरमधलेच आहेत, परंतु 7व्या 8व्या क्रमांकावरती प्रत्येक वेळा त्याने खूप चांगली बॅटिंग केलेली आहे. 8व्या 9व्या क्रमांकावरती. यावेळेला सेन्सिबल क्रिकेट. बाकी तुम्हाला काय करायचं नव्हतं. जबाबदारी निश्चितच विशालच्या खांद्यावरती आहे आणि तो स्ट्रायकर एंडला आलेला आहे. आणि विशालनं 2 मोठे फटके खेळून, चौकार आणि षटकार खेळून आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत. आक्रमक बॅट्समन आहे, चांगलं टायमिंग तो करतोय, खूप चांगलं तंत्र, शॉट सिलेक्शन खूप चांगलं आहे. धावफलक एकूण धाबा 34. या षटकाचा विचार केला तर अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 5वा चेंडू अत्यंत महत्त्वाचा असेल तिगरे संघासाठी. इथून धावफलक किमान 45 पर्यंत पोहोचेल का, किमान तो 50 पर्यंत जाणार का, अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये अजूनही असतील. 45चा आकडा पार करणं फार गरजेचं आहे. हो, सुंदर चेंडू टप्पापड्यानंतर उसळ घेतो. यावेळेला बॅकफुटला जाऊन ऑन साईडला खेळला. डीप मिड विकेटमध्ये खराब क्षेत्ररक्षण होत आहे आणि त्याचा फायदा घेतला जाईल का, नाही. एकच धाव मिळते, परंतु एक चांगली गोष्ट होते, विशाल स्ट्रायकर एंडला आलेला आहे. या षटकातला या इनिंग मधला 1 चेंडू शिल्लक आहे आणि फलंदाज यावेळेला बाद होतोय प्रफुल्ल. 7वा धक्का बसतोय तिगरे संघाला. थँक्यू डीजे. वेडी संघाचा कॅप्टन आणि शिवनेरी संघाच्या कॅप्टनला विनंती, आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचं, कारण या इनिंग मधला शेवटचा चेंडू शिल्लक आहे. षटकार, चौकार, रनआउट, 1 धाव, पुन्हा एकदा एकेरी धाव, 1 धाव, पुन्हा एकदा रनआउट, अशा प्रकारची स्थिती मैदानामध्ये आता आपण पाहू शकतो. या षटकाचं जर पृथक्करण बघितलं तर पहिल्या 2 चेंडूवरती जबरदस्त आघात विशालकडून. यावेळेला कोलवर टप्प्याचा चेंडू बॅटवरती येत नाहीये. नीटचा फाईन लेगच्या दिशेने खेळला गेलेला आहे. एकेरी धाव मिळते. शेवटच्या चेंडूवरती 1 धाव. एकूण 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलक धाबा आहेत 36. जिंकण्यासाठी 37 धावांचं आव्हान यावेळेला असेल श्री गणेश नागावे संघासाठी. वेडी आणि शिवनेरी संघाच्या कॅप्टनला विनंती आहे, आपण टॉस बॉक्स मध्ये या. इथे आणखीन एक दमदार मॅच आपल्याला बघायला मिळेल बाप्पा मुर्गा चषक 2022 मध्ये. या स्पर्धेचा जर विचार केला तर आजचा 3रा दिवस आहे, सकाळचं सत्र आहे. आपण पहिला मॅच आणि पहिली इनिंग या ठिकाणी पाहिलेली आहे. दुसरा डाव ज्यावेळेस रंगेल त्यावेळेस निश्चितच पालघर जिल्ह्याचा बुलंद आवाज प्रमोद शेडगे मायक्रोफोनवरती असतील. जाऊया पुन्हा एकदा टॉस बॉक्समध्ये. टॉस बॉक्समध्ये इथे आता दोन्ही संघ सज्ज असतील, शिवनेरी आणि वेडी. तोपर्यंत आपण कुंदन यांच्याकडून एक मधुर गाणं ऐकूया. अशी दर्याची दौलत मोर डोलीला गावलंय सोन्या सारू. अशी दर्याची दौलत मोर डोलीला गावलंय सोन्या सारू. दर्याला आयलंय तारूर वाट पंधरावा बघतय पारूर. दर्याला आयलंय तारूर वाट पंधरावा बघतय पारूर. दर्याला आयलंय तारूर वाट पंधरावा बघतय पारूर. दर्याला आयलंय तारूर वाट पंधरावा बघतय पारूर.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय बाप्पा मोरया चषक 2022 क्रिकेटचा महासंग्राम. टॉस या ठिकाणी केला जातोय. अत्यंत महत्त्वाचा असेल शिवनेरी आणि वेडी संघासाठी. टॉस का बॉस. इट इज द कॉल. इट इज टेल. वेडी संघाच्या कॅप्टनने टॉस जिंकलेला आहे. शिवनेरी संघ. शिवनेरी अर्थात इथे आपण हेड बघितलं होतं, टेल आले, तर शिवनेरी संघानं टॉस जिंकलेला आहे. मैदानामध्ये पहिला चेंडू देखील महत्त्वाचा असेल, त्या दिशेने आपण जाऊ. परंतु टॉस जिंकला, काय निर्णय घेणार? फील्ड शतक जिंकण्याचा निर्णय घेणारात. मैदानात सामना सुरू झालेला आहे, त्यामुळे त्या दिशेने जाणार आहोत. शिवनेरी वन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल्ड पास. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कमेंट्री मिस्टर प्रमोद. थँक्यू व्हेरी मच प्रशांतजी आदवडे यांचा आवाज आपण ऐकत होतात. अतिशय सुंदर इंटू द गॅप मध्ये हा फटका पाहायला मिळतो. वेलकम बाउंड्री या सकाळच्या सत्रामध्ये. मात्र सेकंड इनिंग मध्ये पहिला चौकार आपण पाहू शकाल. फलंदाज शुभमच्या बॅट मधून एक क्लास ड्राईव्ह होता. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवर. आपण पाहत आहेत ही स्पर्धा स्वर्गीय अमोल पाटील यांच्या स्मरणार्थ उजाळा येणारी ही स्पर्धा त्यांच्या आठवणींना खऱ्या अर्थानं बाप्पा मोरया चषक 2022 विठ्ठलवाडी सफाळे पश्चिम संयोजन समितीचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. आजचा सलग तिसरा दिवस. ऑन साईडला शुभमच्या बॅट मधून आलेला टक्कन आवाज आला. अर्थातच स्वीट टायमिंग. गोड आवाजात आलेला शुभमच्या बॅट मधून गोड खणखणीत सणसणीत दर्जेदार षटकार 6. भगवे 10 धावा या षटकाराने मनोज पाटील म्हणायचं या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळतं व्यासपीठावर. वेलकम आणि आज वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा असतील. मन्या, हा दिवस तुझ्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येऊ हीच ईश्वर चरणी प्रार्थना, आई जीवदानी चरणी प्रार्थना. विश यू हॅपी बर्थडे. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 11 या धावसंख्येवर 11 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहे. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिलं 3 चेंडूचा खेळ झालाय. ऑन साईडला फटका तर चांगला आहे. बॅटचं एलिव्हेशन प्रॉपरली होतं का? तर होतं, परंतु या वेळेला तेवढ्याच उमेदीने घेतलेला हा झेल पाहायला मिळतो. जिद्दीने घेतलेला झेल. गुड कॅच ऑफ क्वालिटी. विक्रांत त्या ठिकाणी मात्र पोहोचले होते. सुपर मॅग्निफिसंट कॅच. फलंदाज बाद. आई एक वीरा कारले डोंगरची माऊली. 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 आई कृपेची तू सावली साऱ्या भक्तांची कुलस्वामिनी. आई कृपेची तू सावली साऱ्या भक्तांची. धावांची गती फलकावर 11 धावा. श्रवण इंद्रियांपर्यंत खूप सुंदर सकाळच्या सत्रामध्ये आपण मंत्रमुक्त करणारा आणि ऊर्जा देणारं सॉन्ग ऐकतायत कुंदन घरात डीजेच्या माध्यमातून. जे श्रोते जोडले गेलेत लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून पाटील नेटवर्क थेट प्रक्षेपण आपल्याला ब्रॉडकास्ट आपल्याला पाहायला मिळतं युट्यूबवर. आणि जे श्रोते जोडले गेले त्यांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून आज जर आपण पाहिलं तर आज तिसरा दिवस आपल्याला पाहायला मिळतो. 23 डिसेंबरचा दिवस आणि खऱ्या अर्थानं राष्ट्रीय किसान दिन म्हणून
राज्यामध्ये ओळखला जातो, जगभरामध्ये ओळखला जातो आणि तो आजचा दिवस पाहायला मिळतोय. चेंज ऑफ पेस होतं, थोडीशी बॅटची एज होती, कदाचित हँडकटला यावेळेला आपण पाहू शकता चेंडू मात्र स्पर्श करून बॅटने खेळला गेला होता. धावांची गती जर आपण पाहिली तर यावेळेला ऋषी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत आणि मुनीत कुडू की 11 धावा झालेल्या आहेत. 37 धावांचं एकंदरीत लक्ष हे समोर ठेवलं गेलंय. 37 रन्स टू विन असताना चांगली सुरुवात. ऑफ साईडला इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या जेल खाली येतोय, कोणतीही चुकी करणार नाहीये. सेकंड विकेट डाऊन. साहिल सुपर कॅच, ब्रिलियंट फिल्डिंग. फलंदाज या ठिकाणी बाद होताना बॅक टू द डगआउट. गॉन. दिस सोन्याचा उंगवला चैता पाकाचे महिन्याला आई माऊले तुझी मानाची पालखी निघाली करल्याला. आपण पाहताय ती स्पर्धा स्वर्गीय अमोल पाटील यांच्या स्मरणार्थ उजाळा देणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज आठवणींना खऱ्या अर्थानं तिसरा दिवस आपण पाहतो, डोळे पाणावतात. ज्या वेळेला इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा मात्र खेळाडू येतात, सांगतात नम्रपणाने, मात्र क्रिकेटच्या मैदानात त्याचं कोणतंही अपशब्द सातत्याने नव्हते आणि त्यामुळे मात्र प्रत्येकाच्या हृदयात ज्यांनी जागा कोरली होती अशा या स्वर्गीय अमोल पाटील यांना पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली आपल्याला पाहायला मिळते. आणि ज्या पद्धतीने आपण पाहू शकतायत, खऱ्या अर्थानं झरे आणि डोळे यांना फक्त वाहणे माहीत असते. फरक फक्त एवढाच आहे की झरे वाहतात तळ्यांच्या साठवणीत आणि डोळे वाहतात अमोल तुझ्या आठवणीत. भावपूर्ण श्रद्धांजली, भावपूर्ण श्रद्धांजली. धावांची गती फलकावर 11 धावा, 11 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. अतिशय सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येकाच्या मनामनात कणाकणावर राज्य केलं होतं. बॅटचे नशिबाचा चौकार डेफिनेटली मिळेल आणि सरळ चेंडू निघून जाईल. या ठिकाणी आपण पाहू शकता चौकाराकरिता येतोय नशिबाचा चौकार. मिळतील 4. देवान दिलं ना आम्हाला कौर, पीक दर्याचं रेती मीठ आणि मावर. 80 आमची शेतीवर कोल्यानं पोसतोय समिंदर. जगतोय आम्ही त्याच्यावर कोल्यानं पोसतोय धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते फलकावर. 15 वर पोहोचली जाते. नशिबाचा चौकार आला होता, बाउन्स मिळाला होता. यावेळेला ऑन साईडला काय फटका आहे, सरळ चेंडू निघून जाईल. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत निघून जातोय आउट ऑफ द पार्क. 6 धावा. कोल्याना पोचतोय समिंदर. जगतोय आम्ही त्याच्यावर कोल्याना पोचतोय समिंदर. थँक्यू डीजे उमेश यांच्या माध्यमातून सुद्धा शुभेच्छा आल्यात आणि कुंदन घरत यांना मात्र खूप चांगल्या प्रकारचं कॉम्प्लिमेंट दिलं गेलंय. पुन्हा एकदा ऑन साईडला फेसबुकच्या कमेंट मध्ये म्हणायचं झालं तर शुभम नावाचा कडक शॉट. 6 धावा. What a timing, magnificent batting. This is a beautiful timing, huge and massive hit by Shubham. 6. Thank you, DJ. व्यासपीठावर नवज्योत जिकिरी सकाळपासून पाहायला मिळत आहेत. विपुल घरत या ठिकाणी आपण पाहू शकतायत. प्रफुल्ल घरत आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे संदीप किनी यांना आपण पाहतोय, वैभव घरत यांना आपण पाहतोय, मनोज पाटील मने यांना आपण पाहतोय, कल्पेश पाटील यांना आपण पाहतोय, कुंदन घरत आपण पाहू शकतायत. ही सर्व संयोजन समिती अगदी मात्र अहोरात्र मेहनत घेणारे हे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत व्यक्ती आहेत. धावांची गती फलकावर 28 धावा. विजयासाठी 9 धावांचं लक्ष या ठिकाणी पाहायला मिळतं. लवकरात लवकर सामना मात्र संपवण्याच्या मार्गावर पाहायला मिळतोय फलंदाज शुभम. ही लेंथ अँड लाईन खूप बेस्ट अँड बेटर म्हणून ओळखली जाते. टेनिस क्रिकेट विश्व असो किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा दर्जा असो, अशा प्रकारची लेंथ अँड लाईन जेव्हा जेव्हा तुम्ही बाळगतील, स्वीकारतील, त्यावेळेला जगातील सर्वोत्तम फलंदाज जरी आला ना तुमच्या समोर, तरी सुद्धा तुम्ही मात्र त्याला बीट करू शकता.
यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न नोमॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तत्पूर्वी मेल सिंगल आणि सिंगलच्या सहाय्याने धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 30 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. प्रथम फलंदाजी करताना जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने फलकावर धावा लगावल्या त्या संघाने तिग्रेस संघ मात्र आपण पाहिलं 36 धावांपर्यंत पोहोचला. 37 धावांचं लक्ष समोर ठेवत असताना यावेळेला नगावे संघ आक्रमकता दाखवतोय. शुभम एक गोलंदाजांचा कर्दनकाळ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि शुभमचं फुटवर्क अप्रतिम पाहायला मिळतं. कारण तुमच्याकडे 3 गोष्टींची गुणवत्ता साहजिकच असायला हवी. पहिली गोष्ट म्हणजे युजेसचं फुटवर्क, पायांची हालचाल. दुसरी गोष्ट म्हणजे चेंडूवरची नजर, आय कोऑर्डिनेशन. आणि तिसरी गोष्ट म्हणजे टायमिंग प्रॉपरली. तुमची वेळ खूप महत्त्वाची आहे. या 3 गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर धावा ऑटोमॅटिकली खेळपट्टीवर निघून येतील. म्हणूनच सचिन रमेश तेंडुलकर यांचं जेव्हा फुटवर्क चालत नव्हतं व्यवस्थित त्यावेळेला सुनील मनोहर गावस्कर, लिटिल मास्टर वेंगुर्लेचे राहणारे 34 शतक बिना हेल्मेटने झळकावणारे यांनी मात्र टिप्स दिल्या आणि त्यांना सांगितलं या 3 गोष्टींचा तुझा थोडंसं कमीपणा वाटतो. यावेळेला मात्र क्लीन बॉलच्या माध्यमातून फलंदाजाची दांडी केले गोल. फलंदाज या ठिकाणी जाईल मैदानाच्या बाहेर डगआउट मध्ये. गॉन. हेच काय गो सोन टिकली मिरवते आवरी कला जीव माझा बघ लागलाय गो या छोकरीला. हेच काय गो सोन टिकली मिरवते आवरी कला जीव माझा बघ लागलाय गो या छोकरीला. जीव लागलाय गो माझा लागलाय गो जीव लागलाय गो जीव लागलाय गो माझा लागलाय गो जीव लागलाय गो. हेच काय गो सोन टिकली मिरवते आवरी कला जीव माझा बघ लागलाय गो या छोकरीला. थँक्यू. वेलकम बॅक. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. केवळ चेंडू पाहिल्यानंतर पंच वत आहेत विरल नायर आणि वाईटचा इशारा देत वाईट +4 अशा मिळतील धावा 5 आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. 34 धावा 34 रन झालेले आहेत. विजयासाठी आता मात्र 3 धावांची गरज असेल. .34 रन्स ऑन द बोर्ड लागले जातात. विजयासाठी 3 धावांचं लक्ष या ठिकाणी पाहायला मिळतं. यावेळेला ऑन साईडला षडप पूल करण्याचा माणूस जरूर होता. चेंडू निघून जाईल टिप मिड विकेटला. तत्पूर्वी फील्ड करेपर्यंत सिंगल आराम के साथ या ठिकाणी मिळते. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. नगावे या संघाची 35 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. विजयासाठी अवघ्या आता मात्र 2 धावांचं लक्ष. हळूहळू विजयाचा सुगंध दरवळत असताना पाहायला मिळतो आणि पराभवाचे ढग स्पष्टपणे दिसू लागलेत. ते मात्र तिघरे या संघाच्या बाजूने. हलक्याशा हाताने लेग लान्स करण्याचा मनसुबा होता परंतु बॅटची एज घेत चेंडू निघून जाईल त्या ठिकाणी फर्स्ट स्लिपकडे. तत्पूर्वी 1 धाव येते. स्कोर इज 11. विजयासाठी मात्र 1 धावेची आवश्यकता पाहायला मिळते. पहिला सामना आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी तिघरेज संघाने फलंदाजी केली. 36 धावा फलकावर लगावल्या 5 षटकांमध्ये आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर यावेळेला 37 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना 2.4 चेंडूंमध्ये आतापर्यंत 36 धावा फलकावर. आणि अशा प्रकारे मात्र यावेळेला वाईटच्या इशाराने विजयश्री खेचून आणला गेलाय. आपण पाहू शकाल नगावे संघ यावेळेला दुसऱ्या फेरीत धडक मारतोय. अतिशय सुंदर परफॉर्मन्स पाहायला मिळाला. मी नगावे संघाला विनंती केली आपण लाईनअप मध्ये जाऊन हस्तांदोलन करून मात्र तिग्रेज संघाला आपण या ठिकाणी जरूर पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया आणि या स्पर्धेत त्यांचा प्रवास या ठिकाणी समाप्त होतो असं जाहीर करून या ठिकाणी हस्तांदोलन करूया. आपले मैत्रीपूर्ण संबंध क्रिकेटच्या व्यतिरिक्त खूप महत्त्वाची भूमिका आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. अतिशय सुंदर अशा वातावरणात आपण पाहतोय कैलासवासी कुमार अमोल पाटील स्मरणार्थ बाप्पा मोरया चषक 2022 चा हा शानदार सोहळा